नमस्कार कृषी बांधवांनो. तर भाग 2ला आपण सुरुवात केली आहे. पहिला प्रश्न असेल, पट्टापेर पद्धतीमध्ये धूप थांबविण्यात असमर्थ पीक कोणते? तूर. पट्टापेर पद्धतीमध्ये कोणते धूप प्रतिबंधक पीक घ्यावे? भुईमूग. प्रामुख्याने वातावरण आणि नैसर्गिक वनस्रींच्या परिणामाने बनलेल्या जमिनींना काय म्हणतात? विभागीय जमिनी. हिरवे शैवाल व अस्पॅरागस या वनस्पतीच्या वाढीसाठी जास्त प्रमाणात लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? व्हॅनेडियम. वनस्पतीच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे? 20. वनस्पतींना सूक्ष्म प्रमाणात लागणारी किती अन्नद्रव्ये आहेत? 11. वनस्पतीमध्ये प्रथिने व अमिनो आम्ल निर्मितीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता आहे? नत्र, त्यालाच आपण नायट्रोजन असं म्हणतो. लिंबूवर्गीय फळांत व द्राक्षात ॲस्कॉर्बिक आम्लाचे प्रमाण वाढवणारे अन्नद्रव्य कोणते? पालाश. हरितद्रव्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण किती? 15 ते 20%. वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमधील लेग हिमोग्लोबिनमधील सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? लोह. द्विदल पिकाच्या मुळामध्ये गाठी तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते? बोरॉन. मॅग्नेशियमचे वनस्पतीच्या पानांमधील प्रमाण किती टक्के असते? 0.05 ते 1%. हरितद्रव्य निर्मितीमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन जी प्रोसेस आहे त्याला कार्य करणारे सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? लोह. वनस्पतीमध्ये अजीवनसत्व कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे तयार होते? तांबे. सहजीवनात्मक नत्राच्या स्थिरीकरणास मदत करणारे अन्नद्रव्य कोणते? पालाश. जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता शेतजमिनीतील कोणत्या सामूस अधिक असते? 6 ते 7. आंब्याच्या फळांचा आकार बिघडविण्यास त्यालाच आपण माल फॉर्मेशन असं म्हणतो. कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता कारणीभूत असते? नत्र. वनस्पतीच्या खालच्या पानावर निळसर हिरवी झाक व जांभळे ठिपके कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसतात? स्फुरद. फळातील आम्लतेचे प्रमाण कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते? पालाश. बोरान अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आंबा पिकावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो? काळबोंडी. नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंच्या गाठीमधील लेग हिमोग्लोबिन कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते? कोबाल्ट. जमिनीतील स्फुरद व लोहाचे प्रमाण कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या जास्त वापरामुळे कमी होते? तांबे. वनस्पतीच्या पक्व पानांवर कोणत्या अन्नद्रव्याच्या जास्तीच्या प्रमाणामुळे नेक्रॉसिस आढळते? बोरॉन. वनस्पती कोणत्या स्वरूपात गंधकाचे शोषण करतात? SO4. शेतजमिनीत अकार्बनी नत्राचे प्रमाण एकंदर नत्राच्या किती टक्के असते? 2 ते 5. उष्णकटिबंधातील कमी पावसाच्या भागात जैविक घटकांचे प्रमाण किती टक्क्यापर्यंत असते? 1%. भारतातील जमिनीतून दरवर्षी अंदाजे किती नत्र पीक उत्पादनातून बाहेर येते? 40 लाख टन. पावसाच्या पाण्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील किती सुपीक माती वाहून जाते? 50 कोटी टन. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण खूप कमी असेल तर पिकास खत मात्रा किती द्यावी? शिफारसीच्या जी मात्रा आहे त्याच्या 150%. दृश्य प्रकाश लहरींची लांबी किती मिलीमायक्रॉन असते? 390 ते 760. प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू कशापासून तयार होतो? कर्बाम्ल वायू. ऊसाच्या प्रकाश संश्लेषणात निर्माण होणारा प्रथम पदार्थ किती कार्बन अणूंचा असतो? 4. कॅल्विन सायकलमध्ये कर्बाम्ल वायूचे ग्रहण कोण करतो? शर्करा. अंधारमय कला हरितद्रव्याच्या कोणत्या भागात होते? स्ट्रोमा. प्रकाश संश्लेषणाचा कॅम मार्ग कोणत्या भागातील वनस्पतीमध्ये आढळतो? कोरड्या व शुष्क हवामानाच्या. C3 प्रकाश संश्लेषणाचा मार्ग त्यातील पिकांत कोणत्या वनस्पतीत आढळतो? तूर. जेव्हा श्वसन प्राणवायूच्या अनुपस्थितीत होते तेव्हा त्यास काय म्हणतात? अनानील. जेव्हा ग्लुकोज साखरेचे पूर्ण शोषण होते तेव्हा किती ATP ऊर्जा निर्माण होते? 38. साखरेचे मद्यार्क किंवा लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर होण्याच्या श्वसनक्रियेला काय म्हणतात? फर्मेंटेशन. भाजी व भाजीपाला टिकवण्यासाठी कोणत्या तापमानात ठेवतात? मध्यम. खालीपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये सतत वाढ होते? चिंच. बीजाच्या उगवणीपासून फुलोरा येण्यापर्यंतच्या वाढीस काय म्हणतात? कायिक वाढ. पुढीलपैकी कोणती वाढ पुनरुत्पादक वाढीशी संबंधित आहे? मुख्य खोड वाढ.
झाडांच्या कांड्यांना नर्सरीत मुळे आणण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? उत्तर असेल हवा. वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्यांचे प्रमाण काढण्याच्या पद्धतीला ऊतीपरीक्षण असे म्हणतात. पीक उत्पादन वाढीमध्ये कोणत्या घटकाचा सर्वात मोठा वाटा आहे? खते. उभ्या पोळातील जमिनीचा नमुना घेताना कोणत्या हत्याराचा वापर करतात? स्क्रू गिरमिट. शेतजमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये काढण्यासाठी मातीचा नमुना किती खोलीपर्यंत घेतात? 15 ते 22.5 सेंटीमीटर. पृथ्वी तलावरील एकूण साठ्यापैकी किती टक्के पाणी माणसाच्या उपयोगासाठी उपलब्ध आहे? फक्त 1%. पावसाच्या पाण्याची क्षारता किती डेसी सायमन प्रतिमीटर असते? 0.01 ते 0.05. तपासणीसाठी आणलेल्या पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत किती तापमानाला ठेवला जातो? 4 अंश सेल्सिअस. उत्तम प्रतीच्या पाण्याचा सामू 6.5 ते 7.5. कनिष्ठ प्रतीच्या पाण्याचा सोडियम शोषांक गुणांक किती मिलीलीटर प्रति लिटर असतो? 26. मध्यम प्रतीच्या पाण्याची विद्युत वाहकता किती डेसी सायमन प्रतिमीटर असते? 0.25 ते 2.25. पाणी मचूळ बनण्यास कोणते घटक कारणीभूत असतात? सोडियम क्लोराईड. क्षार सहनशील पीक कोणते? शुगर बीट. कार्बोनेट क्षाराचे दुष्परिणाम कमी करण्यास कोणत्या सुधारकाचा उपयोग करावा? फेरस अमोनियम सल्फेट. क्षार संवेदनशील पीक कोणते? काकडी. पीक उत्पादनासाठी खारट पाण्याचा उपयोग करावयाचा असल्यास जमिनीला कोणते सेंद्रिय खत वापरावे? शेणखत. खारट पाणी मध्यम किंवा भारी पोताच्या जमिनीसाठी वापरायचे असल्यास जमिनीतील पाण्याची पातळी किती खोल असावी? 2 मीटरपेक्षा खोल. गोबर गॅसमधून बाहेर पडलेल्या खतातील नत्राचे प्रमाण किती असते? 1.5%. शहरातील टाकाऊ पदार्थापासून कंपोस्ट खत तयार करण्याच्या कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा? खड्डा पद्धत. चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट खतातील कार्बन आणि नायट्रोजनचे गुणोत्तर किती असते? 30:1. एरटेच्या पेंडीतील नत्राचे प्रमाण किती असते? 5.7. खालीपैकी कोणत्या झाडाच्या फांद्यामधील नत्राचे प्रमाण अधिक असते? ग्लिसरिडिया. प्रेसमेड केक या सेंद्रिय खताचा वापर करताना जमिनीचा सामू किती असावा? 7.5. रक्ताच्या भुकटीतील नत्राचे प्रमाण किती टक्के असते? 10 ते 12. सर्वसाधारणपणे 40 टन सेंद्रिय पदार्थापासून किती ह्युमस मिळेल? 2.5 टन. शेणखतातील अन्नद्रव्य अधिक काळ टिकण्यासाठी कोणत्या रसायनांचा वापर करतात? जिप्सम. गांडूळ खतातील नत्राचे प्रमाण किती टक्के असते? 2.5. गांडूळ खत तयार करण्यासाठी किती कालावधी लागतो? 1.5 महिना. कंपोस्ट खताच्या तुलनेत गांडूळ खतातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण किती असते? मध्यम. द्विदल वनस्पतींच्या मुळावर गाठी तयार करून त्यामध्ये राहणारे जीवाणू कोणते? रायझोबियम. ॲझोलासाठी दरवर्षी हेक्टरी किती किलो नत्र मिळू शकतो? 800 ते 100 किलो. असहजीवी पद्धतीने कोणते जीवाणू नत्र स्थिर करतात? अझायटोबॅक्टर. ॲझोलातील नत्राचे प्रमाण 5% असते. बायजेरिकिया जीवाणू मुख्यत्वे करून कोणत्या जमिनीत आढळतात? आम्लधर्मीय. जमिनीतील कोणत्या जीवाणूमुळे स्फुरदाची उपलब्धता वाढते? व्हीए मायकोरायझा. जीवाणू खतांच्या उपयोगामुळे रासायनिक खत नत्राची किती टक्के बचत होते? 15 ते 20. जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासाठी त्यातील सेंद्रिय कार्बाची पातळी किती असावी? 1.5 ते 2%. वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? 88. निळ्या हिरव्या शेवाळामुळे हवेतील कोणत्या घटकाचे स्थिरीकरण होते? नत्र. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती? 0.03%. दीर्घ मुदतीच्या पिकांकरिता कोणत्या स्फुरदयुक्त खताचा वापर करावा? हाडाचे खत, त्यालाच आपण बोनमील असे म्हणतो. बेसिक स्लॅगमध्ये फॉस्फेटचे प्रमाण किती टक्के असते? 14 ते 18. राजस्थानमधील कोणत्या शहरानजीक रॉक फॉस्फेटच्या खाणी आहेत? उदयपूर. म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पोटॅशियम ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के असते? 60. बोरॅक्स पावडरमधील बोरॉनचे प्रमाण किती टक्के असते? 11. जस्त व सूक्ष्म अन्नद्रव्याची जमिनीतील क्रांतिक पातळी किती आहे? 0.7 ppm. आम्लयुक्त जमिनीत कोणत्या स्फुरदयुक्त खताचा वापर करतात? SSP सिंगल सुपर फॉस्फेट. आम्ल जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या स्फुरदयुक्त खताचा वापर करतात? बेसिक स्लॅग. अमोनियम सल्फेट या नत्रयुक्त खतात गंधकाचे प्रमाण किती टक्के असते? 23.7. अमाइड नत्र स्वरूप असलेले नत्रयुक्त खत कोणते? युरिया. संयुक्त खतामध्ये एकूण अन्नद्रव्यांचे प्रमाण किती टक्के असते? 35. नत्र स्फुरद पालाश म्हणजेच NPK अन्नद्रव्याची कमीत कमी प्रमाणाची हमी असणाऱ्या खतास मिश्र खतांचा दर्जा असे म्हणतात. दाणेदार खत मिश्र खतांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवलेले असते? 1%.
दाणेदार मिश्र खतांतील दाणे एकमेकांना चिटकून राहण्याकरिता कोणत्या पदार्थाचा उपयोग करतात? वॅक्स. स्फुरदयुक्त खते जमिनीत किती खोलीपर्यंत टाकणे आवश्यक आहे? 10 ते 15. पिके सर्वसाधारणपणे टाकलेल्या एकंदर नत्रपैकी किती नत्र शोषून घेतात? 30 ते 40%. ग्वानाइल युरिया सल्फेट खतातील नत्राचे प्रमाण किती टक्के असते? 37. ट्रायझिनाइट हे खतांच्या कोणत्या प्रकारात येते? नत्रयुक्त. युरिया आणि असिटाल्डिहाइड यांच्या संयोगाने बनवलेल्या खतास काय म्हणतात? युरिया झेड. डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजेच DAP युरिया खतातील नत्र स्फुरद किती असते? 18-46. नायट्रोफॉस्फेटचे नत्र व स्फुरद किती असते? 20-20. अनहायड्रस अमोनिया हे कोणत्या स्वरूपातील खत आहे? द्रवरूप. पुढीलपैकी कोणते खत स्फटिकही आहे? अमोनियम सल्फेट. स्फटिक आणि गोळ्यांच्या स्वरूपात मिळणारे नत्रयुक्त खत कोणते? अमोनियम सल्फेट. पुढीलपैकी विषारी नत्रयुक्त खत कोणते? कॅल्शियम सायनामाइड. सुपरफॉस्फेट साठवलेला बारदानांच्या गोण्या कशामुळे कुजतात? आम्लाच्या निर्मितीमुळे. हवेतील आर्द्रतेमुळे पुढीलपैकी कोणत्या स्फुरदयुक्त खताचे घट्ट खड्डे होतात? सुपरफॉस्फेट. कॅल्शियम सायनाइड हाताळणीस त्रास का होतो? तेलकट असल्यामुळे. पुढीलपैकी कोणते नत्रयुक्त खत नळ्यांमधून जमिनीवर खोलवर वायू रूपाने सोडले जाते? अनहायड्रस अमोनिया. अमोनियम नायट्रेटचे द्रावण कोणत्या भांड्यात साठवावे? स्टीलच्या. कोणते खत हाताळताना चूक झाल्यास डोळे आणि श्वसननलिकेस इजा पोहोचू शकते? अनहायड्रस अमोनिया. पालाशयुक्त खतांपैकी कोणते खत साठवणीत उत्तम प्रकारे साठवता येते? पोटॅशियम सल्फेट. लॅमिनेटेड प्लाय असलेल्या अनेक पदरी पेपर पिशव्यांमध्ये कोणत्या खतांची साठवण करावी? नायट्रोफॉस्फेट. खतविषयक नवीन कायदा केव्हा अंमलात आला? 25 सप्टेंबर 1985. कायद्यानुसार रासायनिक प्रक्रियेमधून 2 किंवा अधिक अन्नद्रव्ये पुरविणाऱ्या खतांना काय म्हणतात? संयुक्त खते. रासायनिक क्रियेचा अंतर्भाव न करता एकत्र केलेल्या 2 किंवा अधिक अन्नद्रव्ये पुरवणाऱ्या खतांना काय म्हणतात? मिश्र खत. खत निर्मिती, नोंदणी क्रमांक, खताचे नाव, प्रकार यांचा उल्लेख कुठे करावा? त्या बॅगेच्या लेबलवर. अप्रमाणित खतांची विल्हेवाट लावताना कोणत्या नमुन्यात अर्ज भरून पाठवावा? जे. मिश्र खत निर्मितीसाठी कोणता नमुना अर्ज 2 प्रतीमध्ये भरून पाठवावा? डी. मिश्र खत उत्पादकाच्या दाखल्याचा वैध कालावधी किती दिवसाचा आहे? 3. नोंदणी अधिकाऱ्याने परिपूर्ण अर्ज असलेल्या अर्जदाराला किती दिवसांच्या आत नमुना व ब मध्ये प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे? 30. तपासणी अधिकाऱ्याने विक्री थांबवण्याच्या सूचनेनंतर किती दिवसाच्या आत कारवाई बंधनकारक आहे? 21. केंद्रीय सल्लागार समिती पुढीलपैकी कोणत्या बाबतीत केंद्र सरकारला सल्ला देत नाही? खत विक्रेता नोंदणीच्या बाबतीमध्ये. अर्जदाराला नोंदणी कालावधी संपल्यानंतर पुनर्नोंदणी व नूतनीकरण दाखला किती दिवसात न मिळाल्यास अधिकाऱ्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते? 30. कायद्यानुसार एक किंवा अनेक मूलद्रव्ये पुरविणाऱ्या मूळ पदार्थाला काय म्हणतात? खत. तर मृदाशास्त्राचा जो पार्ट होता आपला पहिला तो इथे संपलेला आहे. धन्यवाद.